वाट निरंतर तिमिर सोवा असो शिशिरही प्रीत सहाही ऋतूंचा बर प्रीत सुखाची अनवट भाषा प्रीत नसे नियतीच्या रेषा प्रीत वचन ही प्रीती स्पंदन आठवणींचे प्रीती अत्तर वळता वळता खऱ्या प्रीतीचे नकळत तुझे येईल प्रत्यंतर. मी खरंच सांगते ना, माझा तुझ्यावर राग आहे आणि नाही अविनाशवर. आणि राग असेलच कशाला, तुमचा काय दोष? दुर्दैवापुढे शरणागती पत्करावी तर हा एक आशेचा किरण. बाबा बिलीव्ह मी, पण मीही तिच्याकडे एक आशेचा किरण म्हणूनच बघतोय. बिपिनला इतकी भोगावी लागेल असं तिला वाटलं नसेल का? अहो, फोन का काढून घेतलात? मी खरंच सांगते, तुम्हाला दहशत बसावी म्हणून मी कोणतंही भयंकर भयानक दुःख झेलायला तयार आहे. त्या मिठूचा त्रास. डॉक्टर प्लीज काहीतरी बोला, नाहीतर टेन्शन लिमिटच्या बाहेर जाईल. मला ह्याची कल्पना आहे, पण कुठून सुरू करू मला कळत नाही. तुमचा तरुण मुलगा आणि त्याच्याबद्दल असं स्टेटमेंट करायचं म्हणजे? पण असं काय सांगणार आहात तुम्ही डॉक्टर? अविनाश बोलू दे त्यांना. आता काहीही ऐकायची तयारी आहे. व्हायचं ते होऊन गेलं, आता फक्त परिणामांना सामोरं जायचं. बोला डॉक्टर. पण ते परिणाम लाईफ लॉंग असतील तर? तर काय, तर त्याचं प्राक्तन, त्याचे भोग, गेल्या जन्मीचं पाप, दुसरं काय? सुधा, सुधा चल, तू चल चल तिकडे चल. नाही, मला पण ऐकू द्या. तसं मी एकदा ऐकलंय, पण डॉक्टर अजून त्याच मताशी ठाम असतील तर? हो, पण माझा नाईलाज आहे. उद्या आमचे स्पेशलिस्ट बिपिनचं ऑपरेशन करायला घेतील. ते ऑपरेशन किती तास चालेल काही सांगता येणार नाही. त्याच्या रिपोर्टवरनं मला असं वाटतं तुम्ही होप्स ठेवण्यात काही अर्थ नाही. डॉक्टर, गुड न्यूज. बिपिन बरा होण्याचे चान्सेस खूप जास्त ब्राईट आहेत. ऍक्च्युली त्याचा ब्लड सर्क्युलेशन रेट थोडासा कमी आहे, तोच मेन प्रॉब्लेम आहे. आणि बाकी सगळे परिणाम ह्याच्यामुळेच होत आहेत. पण डॉक्टर, मला उपचाराची एक संधी दिली ना, ह्याच्यावर मी 3 टप्प्यात उपचार करेन. आणि उपचाराचा 3रा टप्पा ना जर्मनीत पूर्ण होईल. माझी खात्री आहे, जर्मनीहून परत येताना विमानाच्या पायऱ्या तो आपल्या स्वतःच्या पायाने उतरेल. हा, बोलण्यात थोडासा दोष असेल, पण जिद्द ठेवली ना त्यावरही मात करता येईल. हे सगळं तू आनंदाच्या भारात बोलतेयस. आनंद साजरा करण्याचाच दिवस आहे. तुझ्या बोलण्याने ह्यांची दिशाभूल होते. माझ्या उपचारांवर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि हे विधान मी करतेय असं सांगितलं तर त्याला मी धाडसी विधान म्हणेन. बिपिनची केस घेणंच मुळात धाडसाचं आहे. सॉरी टू से दिस डॉक्टर, बट तुमच्या हातात जेवढं आहे तेवढंच तुम्ही करता. पण आम्ही साक्षात परमेश्वराला साथ घालतो आणि चैतन्य शक्तीला आव्हान करतो. हो, हे सगळं ऐकायला चांगलं वाटतं. मग तुम्ही पण मनापासून त्याच्यात सहभागी व्हा ना. कोणतीही उपचार पद्धती कोणत्याही उपचार पद्धतीच्या विरुद्ध नसते. हा तर डिबेटचा विषय झाला. एक मिनिट, मी तुमच्या संभाषणाच्या जरा मध्ये बोलतोय.
पण डॉक्टर साहेब, ही काय म्हणते ते बघायला काय हरकत आहे? हरकत घेणारे आम्ही कोण? तिच्या उपचारांवर विश्वास ठेवून मॅनेजमेंटकडे तुम्ही अप्लिकेशन केलंय. होणाऱ्या परिणामाला तुम्ही जबाबदार आहात. मी फक्त माझ्याकडनं प्रत्येक गोष्ट क्लिअर करते. उद्या सकाळी बिपिनला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं जाईल. आमचे स्पेशलिस्ट त्याच्यावरती ऑपरेशन करतील. त्याला किती तास लागतील आज मी हे सांगू शकत नाही. होपफुली काही चमत्कार व्हावा आणि ही म्हणते तशी काही शक्ती जागृत व्हावी. क्रेडिट कोणालाही मिळो, रिझल्ट आपल्या फेवरमध्ये असला म्हणजे झालं. तुम्ही आता बिपिनला बघू शकता. या. ये रे. सुधा, अगं असं करून कसं चालेल? हा, प्लीज शांत हो ना. बिपिनला ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यापासून अशीच रडती. सुधा, तिची तरी काय चूक आहे? पोटचं लेकरू दुसऱ्याच्या हाती हवाले केल्यासारखंच आहे ना. लेकरू आपलं, पण त्याचं भवितव्य मात्र दुसऱ्याच्या हातात. मामी, अगं डॉक्टर फणसाळकर, डॉक्टर गवाणकरांसारखे सर्जन आत उभे असताना काळजीचं आणि भीतीचं काय कारण आहे? ही काळजी नाही पोरी, ही भीती आहे. आणि ज्या ठिकाणी माया ममता आहे ना, त्या ठिकाणी भीती दबा धरून बसलेली असते. सुधा, सुधा हे बघ, पण ह्या भीतीवर तुला मात करायची. शहाणी आहेस ना? मी नाहीये शहाणी. आणि शहाणपणाची जर का परीक्षा द्यायची असेल ना, तर मी मुळीच शहाणी नाहीये. अगं असं म्हणून कसं चालेल? बाप्पा नेहमी सांगत असतो, प्रत्येक जीवाची या ना त्या पातळीवर परीक्षा होत असते. अगं कधी ना कधी त्या परीक्षेला सामोरं जावं लागतं आपल्याला. असा हट्टीपणा करून कसा चालेल? ते मला काही माहित नाही. मामी, अगं हा हट्टीपणा झाला. काकू, तुमचा बाळकृष्णावर विश्वास आहे की नाही? तोच धावून येईल आता. काकू, आत्ताच मी माझ्या प्राचार्यांशी बोलले. त्यांना सांगितलं आज आमचं ऑपरेशन होणार आहे म्हणून. त्यांनी मला खात्री दिली आहे की आमच्या उपचारांनी बिपिन नक्कीच बरा होईल. खरंच? अगदी साध्या शब्दात सांगायचं झालं ना, तर बिपिनच्या छोट्या मेंदूच्या ज्या नसा आहेत त्यांना इजा झाली आहे. आणि ट्रान्सप्लांटेशन झालं की त्याच्यात चैतन्य शक्ती जागृत करायला आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. अर्थात त्यासाठी बिपिनचं सहकार्य लाभायलाच पाहिजे. अगं तो बिचारा काय सहकार्य करणार? मामी, त्याला बिचारा म्हणू नकोस हा. डॉक्टर काय म्हणत होते माहितीये? त्याने एकट्याने सर्व गुंडांना प्रतिकार केलाय. हे त्याच्या शरीरावरच्या असलेल्या जखमांवरून सिद्ध होत होतं. मग तो स्वतःसाठी प्रतिसाद का नाही देणार? आणि सुधा, हे बघ, आपल्या श्रद्धेचं, आपल्या प्रार्थनेचं सामर्थ्य त्याच्या पाठीशी उभं राहिलंच की. खरंच असं होईल? हे बघ सुधा, जे घडू नये असं आपल्याला वाटत होतं ते घडलं की नाही. मग जे घडावं असं आपल्याला वाटतंय ते का नाही घडणार? हो की नाही? होईल सगळं व्यवस्थित. अरे बापरे, लाईट 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 लाईट. आता काय व्हायची गं? नाही काय नाही. शांत हो. काय नाही होत. सगळं व्यवस्थित आहे. होईल होईल होईल. काकू, सगळं व्यवस्थित होईल. काळजी करू नका. प्लीज रडू नको. सगळं व्यवस्थित होईल. नकळत तुझं येईल प्रत्यंतर. तू काय नजर लावून होतास माझ्यावर? मी तुला मिळणाऱ्या उत्तरावर लक्ष ठेवू नये. ही उत्तरं तूही शोधू शकतोस. हो, तोही योग येईल, पण तेवढा अवधी आपल्याकडे नाही. अवधीचा विचार साधना करताना करायचा नसतो.
काल बाबा उत्तीर्ण झाले होते माझ्यासमोर. ते मला म्हणाले, उगाच स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतल्यासारखा वागू नकोस. जे काही करणार ते परमात्मा करणार. तू फक्त एक घमेली वाहणारा कामगार आहेस. वाह, केवढी मोठी गोष्ट पितामह सांगून गेले. नाहीतर नकळत साधनेचाही अहंकार ताठर होतो. खरंय. आणि माझी साधना तर सकाम आहे. परमात्म्याला संतुष्ट करण्यासाठी नाहीये, तर त्या साधनेचा मानवाला उपयोग व्हायला हवा. म्हणूनच मी म्हणालो, मी तुला मिळणाऱ्या उत्तरावर लक्ष ठेवू नये. नाही रे, हा परमेश्वर पण ना खट्याळ आहे. तो असं सहजासहजी उत्तर वाटत नाही. पण काहीच अंदाज येत नाही. कदाचित मी अंदाज घ्यायला घाबरत असेल, नको वाटतं. कदाचित मला सुद्धा जे अगम्य आहे, जे अज्ञात आहे, त्याचा मोह पडला असेल. पण तुला काहीतरी अंदाज घ्यावाच लागेल. नाहीतर त्याच्या आई बाबांना, सौरभला, मिठूला तू काय उत्तर देणार आहेस? खरं सांगू मामा, नियती तिचा डाव खेळून मोकळी झाली आहे. परमात्म्याचा निर्णय जो असेल तो असेल. पण आता खरं म्हणजे आपल्या सगळ्यांची कसोटी आहे. आपण आपल्या सगळ्यांची जबाबदारी किती चोखपणे पार पाडतो यावरती बिपिनचं भविष्य अवलंबून आहे. तसं असेल तर हे तुला त्यांना समजावं लागेल. खास करून सौरभला. त्याच्यावर दुहेरी जबाबदारी आहे. घरचा मोठा मुलगा म्हणून आईबापांना जपायचं आणि भाऊ म्हणून बिपिनला. ते तो करेलच. पण मी विचार करतोय मला काय करता येईल. आणि मला खात्री आहे की ते घडेल. तो घडवेल काही ना काहीतरी बहाण्याने. परमेश्वरा, हां चालेल चालेल. हां या, बाय. तू काय उद्या ड्रायव्हरला बोलवलंयस? हो. त्याने सुट्टी मागितली होती ना? पण मी त्याला विचारलं तर त्याने काही कुरकुर न करता मला हो म्हणाला. असं एवढ्या महत्वाच्या ठिकाणी म्हणजे कुठे जायचंय तुला? अहो तिथेच. तिथेच म्हणजे कुठे? हॉस्पिटलला. का? बिपिनला बघायला. काय बोलतेस तू? पुन्हा उत्तर द्यायचं झालं तरी सुद्धा मी हेच सांगेन की बिपिनला बघायला मी हॉस्पिटलला जाणार आहे. ज्याला तुम्ही तुमच्या अहंकारापोटी बेवारशासारखं फेकून दिलं होतं ना, तोच. त्याच्या जखमेवर फुंकर घालायला तरी मला जावंच लागेल. माझं ते कर्तव्य आहे. तुझं कर्तव्य आहे माझी आज्ञा पाळणं. तुमची आज्ञा? कोण तुम्ही? ते मला विचारतेस? हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारा की कोण आहात तुम्ही. माझ्या मुलीच्या प्रियकरावर हल्ला करून तिचे झालेले गुन्हेगार आहात तुम्ही, की झालेल्या अक्षम्य चुकीकडे कानाडोळा करणारे महापापी? कोणाची आज्ञा पाळू आणि का? माझं नाव लावतेस तू. तुमच्याशी लग्न झालंय म्हणून. या घरात राहतेस तू. माझा नाईलाज आहे म्हणून. निघून जा इथून. दोन्ही पैकी एक गोष्ट झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. कोणत्या दोन गोष्टी? हा, एक तर बिपिन पूर्ण बरा झाल्यानंतर स्वतःच्या पायावर उभं राहणं, नाहीतर काय? नाहीतर तुम्हाला तुमच्या कृत्याची दामदुपटीनं सजा मिळणं. तुम्हाला तुमच्या कृत्याचा पश्चाताप व्हायलाच हवा मिस्टर प्रभाकर रावळ. तरच तुमचा माज उतरेल आणि तुम्ही पूर्वीसारखे व्हाल. एकाशी लग्न करून पुन्हा दुसऱ्याशी संसार थाटलाय असं वाटतंय मला. त्या पोराची अशी अवस्था करायची इच्छाच नव्हती माझी. गणूला काय गरज होती मारायची? त्याला फक्त दम द्यायला सांगितलं होतं. परमेश्वरा, त्या पोराला सुखरूप घरी परत जाऊ दे रे बाबा. नकळत तुझे येईल प्रत्यंतर. अरे काय? जरा बघ रे, बाहेर चौकशी कर. थांब जरा. डॉक्टर, आता काय करायचं? चंद्रिकाची व्यवस्था आहे. 1 मिनिटात लाईट येतील. मग डॉक्टर, ऑलरेडी 1 मिनिट होऊन गेला लाईट जाऊन. हो हो, येतील येतील. पण तुम्हीच म्हणालात ना की मेंदूच्या ऑपरेशन मध्ये प्रत्येक मिनिट महत्वाचा असतो. मला
हो, मॅनेजमेंटला सगळ्यांची काळजी आहे. मी म्हटलं नव्हतं लवकरच लाईट येतील म्हणून. बाप्पाशी कोणी काही बोलू नका, तो काही बोलणार नाही. याला काय अर्थ आहे? विपुल राहू दे. हे बघ बाप्पा आला हेच आमच्यासाठी महत्वाचं आहे. बाप्पा बस ना. बाप्पा तू इथे बसणार आहेस का आपण बाहेर थांबायचं? तुम्ही काळजी करू नका. बाप्पाचं मऊ म्हणजे त्याचं नामस्मरण सुरू आहे आणि जोपर्यंत ऑपरेशन पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याचं नामस्मरण चालेल. ऑपरेशनला किती वेळ लागेल अजून? किती वेळ लागेल हे महत्वाचं नाहीये, ते व्यवस्थित होणं हे महत्वाचं आहे. तुम्ही सगळे शांत राहा. हे बघा, तुम्ही शांत राहिला तरच वातावरणात शांतता आहे आणि बिपिनच्या बाबांवरचा ताण येणार नाही. ऑपरेशन इज सक्सेसफुल. थँक्स डॉक्टर. नेहमी तुझ्यावर रागवायचे ना. तू माझ्या पर्समध्ये काही मिळेल ते टाकायचंस. कप बशा, सफरचंद, कागद, सेलोटेप, काय मिळेल ते टाकायचंस. आता आता नाही रागवणार. मी त्या सगळ्या वस्तू आणल्यात. तू पाहिजे ते टाक माझ्या पर्समध्ये. मी डोळे बंद करते, तू टाक. हा, पटकन टाक. राजा उठणार रे. तुला असं नाही बघवत रे मला. ऐक माझं, हे बघ 3 दिवसांनी सुनंदा तुझे उपचार सुरू करणार आहे. त्याच्यासाठी तुला शुद्धीवर येणं गरजेचं आहे रे. तुला अंगाला तेल लावलेलं आवडत नाही ना. दिवाळीत पहिल्या आंघोळीच्या वेळी किती कटकट करायचं आठवतंय ना. पण आता तेल काय आणि मलम काय. थोड्या वेळेसाठी सहन कर ना. सुनंदाला कोऑपरेट कर. आपल्याला लवकर बरं व्हायचंय ना. आणि एक गोष्ट सांगून ठेवते, बरं झाल्यावर त्या नंदिताचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. आपण नव्याने आयुष्य सुरू करूया. तुझ्याबरोबर आमच्या सगळ्यांचं, स्पेशली माझ्या याच्यासाठी की बिपिन, मी आज तुला एक प्रॉमिस करायला आले. हे बघ, तू बरा हो नाहीतर नको हो, पण आजपासून
आपलं फक्त दीर आणि वहिनीचं नातं नाही. तू माझा दीर नाहीच आहेस, तू माझा मुलगा आहेस आणि मी तुझी आई. आई नाही बोललास तरी चालेल रे, पण आईचा मान. डॉक्टर म्हणाले कधीही न मोठं होणाऱ्या बाळाला तुम्हाला सांभाळायचे. माझी तयारी आहे आणि माझी तयारी तू वाया घालवलीस तर आनंदच आहे रे. लवकर बरा होणार आहे बिपिन. घरी तुझे दोन्ही आई बाबा वाढवत, दोन्ही आई बाबा. आम्हाला आमचा अपराध मान्य आहे, अक्षम्य गुन्हा घडलाय, पण दुर्गा माता तुमच्या मुलाला प्रत्येक संकटातून वाचवेल, खात्री आहे माझी. तुम्ही एवढं बोललात ना, मी भरून पावले. या तुम्ही आता. एकदा का सरांचं लग्न ठरलं की हिची सेंचुरी पूर्ण व्हायला वेळच लागणार नाही. विद्या, फार बोलतेस तू. हात उचलला नाही हे नशीब समज. आणि काय ग, तुला लाज नाही वाटत? हॉस्पिटलमध्ये येऊन कसले घटस्फोटाचे सल्ले देतेस?